आईस केक असो किंवा साधा केक असो, त्याच्यासाठी लागणारी मेन गोष्ट म्हणजे केक स्पंज. प्रीमिक्स वापरून केक स्पंज कसा बनवायचा ते खूप सारे टिप्स आहेत, बघूया. सर्वप्रथम आपण ज्या भांड्यामध्ये केक बनवणार आहे त्या भांड्याला ग्रीस करून घेऊया. बटर पेपर असेल तर तोही वापरू शकता किंवा मग अशा पद्धतीने करायचं. पहिल्यांदा थोडंसं तेल टीनच्या सगळ्या बाजूंनी लावून घ्यायचं आणि त्याच्यावरती आपल्याला गव्हाचं थोडंसं पीठ अशा पद्धतीने सगळ्या बाजूला लावून घ्यायचं. आता प्रीमिक्स बनवूया. आपण चॉकलेटचा केक स्पंज बनवणार आहे. त्याच्यासाठी रेडीमेड चॉकलेट प्रीमिक्स 200 ml च्या कपाने मोजून, जर वजनाने म्हणाल तर 180 ग्रॅम घ्यायचं. त्याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा तेल घालून घेऊया आणि गरजेनुसार पाणी घालून मिक्स करून घ्यायचं. इथं आपण जो 200 ml चा कप वापरला आहे त्या कपाने जर प्रीमिक्स मोजून म्हटलं तर 180 ते 190 ग्रॅम भरतं. 180 ग्रॅम प्रीमिक्समध्ये आपला अर्धा किलोला लागणारा स्पॉन्ज तयार होतो. गरजेनुसार घालायचे, थोडं थोडं घालून बॅटरची कन्सिस्टन्सीनुसार आपण त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. जर जास्त पाणी झालं तर बॅटर फ्लोई होतं आणि फुगत नाही. अशा पद्धतीने व्यवस्थित हलक्या हाताने आणि एका डायरेक्शनमध्येच फिरवायचं आहे. केकचं बॅटर बनवताना विस्कच्या सहाय्याने बनवायचं आहे, पण बॅटर बनवताना कधी सुद्धा पूर्ण आडवं तिडवं फिरवायचं नाही. एका दिशेने फिरवून बॅटर तयार करायचं. त्याच्याने जो आपला बॅटर आहे त्या बॅटरमध्ये व्यवस्थित एअर मिक्स होते आणि आपलं बॅटर जे आहे ते फ्लफी होतं आणि आपला केक स्पॉन्ज फुगायला मदत होते. हे जे बॅटर आहे ते तयार झालेलं आहे. आपण जो मग अशी टीन तयार करून घेतला होता त्याच्यामध्ये अशा पद्धतीने ओतून घ्यायचं आहे. बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, अशा पद्धतीची असायला हवी. जास्ती घट्ट पण नको आणि ह्याच्यापेक्षा पातळ सुद्धा नको. आता ओतून झाल्यानंतर अशा पद्धतीने टॅप करून घ्यायचा, जेणेकरून त्याच्यामध्ये एखादा जर एअर बबल असेल तर तो या प्रोसेसने निघून जातो. तर हे आता शिजवायला ठेवूया. याच्यासाठी पातेलं आधी 5 ते 10 मिनिटं प्रीहीट करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने ठेवून झाकण लावून ठेवायचं. त्याला पहिले 10 मिनिटं मोठ्या गॅसवरती ठेवायचं. 10 मिनिटानंतर छोट्या गॅसवर शिजवायचं. असं एकूण 45 मिनिटं शिजवून झाल्यानंतर अशा पद्धतीने सुरीच्या साहाय्याने केक चेक करून बघायचा. जर सुरी क्लिअर निघाली तर आपला स्पंज तयार आहे. या स्पॉन्जपासून विविध प्रकारचे केक्स कसे बनवायचे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. तोपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये.